आज आपण ठाण्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर महानगरपालिकेने आणलेल्या नवीन योजनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर ठाणे महानगरपालिकेने शहरातल्या भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी एक नवीन सायंटिफिक प्लॅन जाहीर केला आहे, असं आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलंय. ह्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ही योजनानं 3 भागांमध्ये विभागली आहे. एक तर कुत्र्यांसाठी खास केनल्स म्हणजेच निवारे बांधायचे, दुसरं म्हणजे स्टेरिलायझेशन आणि वॅक्सिनेशनची मोहीम जोरात चालवायची, आणि तिसरं लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करायची. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे केनल्स. हे कोण बांधणार, कुठे बांधणार? तर त्यासाठी 5 अधिकृत एजन्सीजना हे काम दिलंय. शाळा, हॉस्पिटल, स्टेशन अशा गर्दीच्या जागांवरून पकडलेल्या कुत्र्यांना इथे ठेवलं जाईल. आणि तिसरं, हे सगळं कायद्याच्या नियमांनुसार होणार आहे. म्हणजे ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2023 फॉलो केले जातील. याचाच अर्थ तो जो पकडा, नसबंदी करा, लस द्या आणि सोडून द्या हा प्रोग्राम आहे, तो आता आणखी वेगाने राबवला जाईल. थोडक्यात काय, तर ठाणे आता भटक्या कुत्र्यांच्या समस्येला तोंड देण्यासाठी एक प्रॉपर, कायदेशीर आणि सायंटिफिक मार्ग वापरत आहे.